झेंडा अखेर काँग्रेसने फडकवलेला आहे आणि जे काँग्रेसचे जे विजयी उमेदवार आहे अमीर पटेल हे स्वतः आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या. दादा नमस्कार. ज्या निवडणुकीच्या नगरपालिकेमध्ये जर बघितलं तर तिरंगी लढत होती. काँग्रेस असेल, भाजप असेल, अजित पवार गटाची राष्ट्रवादी असेल, या तिघांमध्ये चुरशीची लढत झाली. मात्र विजय आणि नगरपालिका झेंडा आपणच फडकला. काय सांगा? अस्सलाम वालेकुम, नमस्कार, जय भीम, सत श्री अकाल। मैं तो पहले तहे दिल से शुक्रिया अदा करूंगा गांव के लोगों का कि मेरे को भारी अक्षरियत से माशाल्लाह उन्होंने जिताए। पूरे हर समाज के लोगों ने मेरे को जान लगाया, एक भाई समझ के उन्होंने जिता कर लाया। मैं तो तहे दिल से बार बार उनका शुक्रिया अदा करूंगा। और क्या बोलना चाह रहे बोलो आप जो विरोधक के बाजू में आपने विरोधक की तो देखो बहुत बड़ी बड़ी बातें थी, लेकिन तय करने वाला मेरा रब था और मेरे रब ने जो है तो तय करा और उनके जो है तो मुंह पे बल गिरा दिया ऊपर। और हर समाज के लोगों ने मेरे वास्ते मेहनत करे, एक अपनापन बताकर जिता के लाए मेरे। अपन आप चुन के आए हुए हैं। अरे 5 साल में अपन क्या काम काज करने वाले, नया क्या दिखाने वाले? मैं तो पहले से बोला बोल के नहीं करके बताएंगे। ये जो आश्वासन देने वाली दुकान अपने पास नहीं है, करने वाली दुकान अपने पास है। काम करेंगे, काम करते थे बोल के पब्लिक का जो मानधन मिला आज भी जो है तो वही एक काम था। वर्क करेंगे तो पब्लिक लाइक भी करेंगी और जिता कर भी लाएंगी। नक्कीच हे होते काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमीर पटेल यांनी देखील सांगितलेले 5 वर्ष काम करून दाखवेल असं देखील आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. खुलताबाद नगर परिषदेच्या निवडणूक होत्या, त्या निवडणुकीत जर बघितलं गेलं तर जे 3 पक्ष होत्या, 3 पक्षांमध्ये लढत आपल्याला बघायला मिळाली होती. त्यामध्ये जर बघितलं गेलं तर भाजप असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल आणि तसेच काँग्रेस असेल, या तिघांमध्ये तिरंगी लढत आपल्याला बघायला मिळली होती. मात्र जर अखेर बघितलं गेलं जो निकाल होता तो निकाल आज जाहीर झालेला आहे आणि यामध्ये बघितलं गेलं तर काँग्रेसने खुलताबाद नगर परिषद विजयाचा झेंडा अखेर फडकलेला आहे. आणि आपल्या सोबत जे विजयाचे शिल्पकार म्हणलं जातं आणि ज्या विजय मागे ज्यांचा हात आहे असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण भाऊ डोणगावकर आपल्या सोबत, आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या. दादा नमस्कार. अखेर जर बघितलं गेलं तर दोन्ही सत्ताधारी पक्ष जे आमदार होतात यांच्या विरोधात आपण एक उमेदवार युवा चेहरा उभा केला होता आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर नगर परिषद काँग्रेसचा झेंडा विजयाचा फडकलेला. काय सांगा? निश्चितच मागच्या काळापासून जे या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि त्यांच्या विरोधात लढत असताना आम्ही महाविकास आघाडी म्हणून ही नगरपालिका लढलो आणि मी सर्वप्रथम खुलताबादच्या जनतेचे खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी परत एकदा काँग्रेसवर विश्वास व्यक्त करून जे आमचे 9 तरुण आम्ही या ठिकाणी तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न केला, या प्रयत्नामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि खुलताबादकरांनी आमच्यावर विश्वास व्यक्त केला, त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. भाऊ एकीकडे बघितले गेलं तर भाजपचे सत्ताधारी आमदार असतील, त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सत्ताधारी आमदार असतील, या दोघांनीही उमेदवार जाहीर केले होते, रिंगणात उतरले होते. मात्र तुमचे समीकरण कसं जुळलं, नेमकं तुम्ही हा विजय कसा मिळवला? याच्यामध्ये सर्वप्रथम जे समोरचे आमचे महायुतीचे दोन्ही आमदार होते त्यांनी पैशाचा भरपूर उपयोग या ठिकाणी केला, परंतु जनतेने त्यांना नाकारलेलं आहे. त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की महायुतीला या खुलताबादकरांनी नाकारलेल्याने निश्चित पुढच्याही निवडणुका महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढू आणि त्याही सर्व निवडणुका आम्ही जिंकू. आता नक्कीच आता एकीकडे बघितलं भाऊ, जर संभाजीनगर मध्ये खुलताबाद असेल, कन्नड असेल, या दोन्ही तालुक्यामध्ये काँग्रेसचे झेंडा नगर परिषद फडकलेला आहे. यावर एकंदरीत कसं बघताय? 7 निवडणुका या जिल्ह्यामध्ये होत्या, त्यामध्ये शिंदे सेनेला 2 नगराध्यक्षपद मिळाले, सिल्लोड आणि पैठण. त्याच्यानंतर त्याचबरोबरीने काँग्रेस पक्षाला जिथं या जिल्ह्यामध्ये एकही आमदार नाही, खासदार नाही, काँग्रेस पक्षालाही या ठिकाणी 2 नगराध्यक्षपद खुलताबाद आणि कन्नडचे आम्हाला मिळालेलं आहे. त्याच्यानंतर महाविकास आघाडीचेच आमचे उबाठाचे, शिवसेनेचे फुलंब्री नगरपंचायतही आमच्या महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढलो, तिथे आम्ही यशस्वी झालो. आणि वैजापूरला फक्त बीजेपी निवडून आली आहे आणि गंगापूरला तिथे अजित पवारांची एनसीपी त्या ठिकाणी निवडून आली. एकंदरीत जिल्ह्यात बघितलं तर 3 ठिकाणी महाविकास आघाडी आणि 4 ठिकाणी युती असं निवडून आलेलं आहे. नक्कीच हे होते जिल्हाध्यक्ष किरण पाटील लोणकर यांनी देखील सांगितलं जो विजय आहे हा विजय आमचा झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील आम्ही 5 वर्षामध्ये चांगल्या प्रकारे काम करू हे देखील त्यांनी जनतेला सांगितलेलं आहे. खुलताबाद नगर परिषदेचा जो निकाल होता तो निकाल अखेर लागलेला आहे आणि या निकालामध्ये जर बघितलं गेलं तर तिरंगी लढत आपल्याला बघायला मिळाली होती. यामध्ये भाजप असतील, राष्ट्रवादी अजित पवार गट असतील, तसेच काँग्रेस असतील, या तिघांमध्ये चुरशीची लढत आपल्याला बघायला मिळाली होती. मात्र
जर बघितलं गेलं तर काँग्रेसने अखेर नगरपालिकेवर विजयाचा झेंडा फडकवलेला आहे आणि आपल्यासोबत जर बघितलं हे चित्र तर सर्वच कार्यकर्ते पक्ष नगराध्यक्ष हे सगळे आपल्यासोबत स्वतः आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत कारण हा विजयाचा जल्लोष आज ते करताना आपल्याला दिसून येत आहे आणि युवा चेहरा म्हणून ज्या काँग्रेसने त्याला उमेदवारी दिली होती असे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आंबेर पटेल हे स्वतः निवडून आले आपल्या सोबत काही पदाधिकारी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नमस्कार. अखेर बघितलं गेलं तर नगरपालिकेमध्ये काँग्रेसने विजयाचा झेंडा फडकवलेला काय सांगा? प्रथमतः सर्व खुलताबाद नगरवासियांचे हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद. आज परंपरेनुसार जो काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला खुलताबाद शहर परत एकदा काँग्रेसच्या अभिमानाने तिरंगा झेंडा फडकतोय त्याबद्दल मी शहरवासियांचं अभिनंदन करतो. विशेष करून जे आमचे नगराध्यक्ष उमेदवार होते आमिर पटेल आज त्यांचा ज्या मताधिक्याने विजय झाला त्यांचं अभिनंदन. विशेषतः ज्या खुलताबाद शहरासाठी एका तरुण कार्यकर्त्याला पाडण्याची उमेद ठेवून सन्मान्य जिल्ह्याचे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची सभा झाली आणि ज्या राष्ट्रवादीच्या नेत्या म्हणून सना मालिक यांनी सुद्धा आमच्या उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केला पण एक ताकद आमच्या नवख्या उमेदवारांनी आणि काँग्रेसने दाखवून दिली. इथं जात पर ना पात पर वोट सिर्फ काँग्रेस के हात पर या हिशोबाने आज काँग्रेसचा विजय झाला. त्याबद्दल शहरवासियांचे आणि जे नगरसेवक निवडून आले त्यांचे अभिनंदन. धन्यवाद. नक्कीच हे जे होते आता आपल्यासोबत तालुका अध्यक्ष आहे काँग्रेसचे आपण तालुका अध्यक्ष आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार. अखेर काँग्रेसचा विजयाचा झेंडा नगरपालिकेत फडकलाय काय सांगा? खूप आनंद होतोय आणि सर्वप्रथम जसं आमचे अनिल पाटील श्रीखंड यांनी सांगितलं की सर्वप्रथम मी खुलताबाद वासियांचे खूप आभार मानतो की त्यांनी एवढं मोठं प्रबळ आमचे प्रतिस्पर्धी असताना सुद्धा तुम्हाला माहिती आहे 2 सत्ताधारी आमदार आमच्या विरोधात होते त्यांचा उमेदवार होते नगराध्यक्ष पदाचे आणि नगरसेवक असं असताना सुद्धा खास करून खुलताबादकरांचे खरोखर आभार मानायला पाहिजे की त्यांनी नवख्या चेहऱ्याला आम्ही जे उमेदवारी दिली होती नगराध्यक्ष आमिर पटेल यांना यांच्यावर विश्वास टाकला आणि परत खुलताबादकरांनी असं दाखवून दिलं की ही जनता काँग्रेसच्या बरोबर आहे. त्याच्यामुळे खूप आनंद होतोय आणि मला वाटतं आपल्या जिल्ह्यामधले एकमेव असं असेल ही नगर परिषद की जी काँग्रेसच्या ताब्यात आली. त्याच्यामुळे खूप आनंद आहे. हा विजय सर्वसामान्यांचा आहे सर्वांचा आहे. सर्व कार्यकर्त्यांनी खूप जीवापाड मेहनत घेतली. सर्वच शहराध्यक्ष असतील आमच्या जिल्ह्याचे नेते असतील किरण पाटील डोणगावकर साहेब जे खासदार कल्याण काळे साहेब असतील आपल्या जालन्याची यांनी सर्वांनी मदत केली. प्रदेशाध्यक्ष आशुदादा सपकाळ या सर्वांनी इसुबाई असतील शहराचे अध्यक्ष असे अनेक नाव या ठिकाणी घेते. सर्व कार्यकर्त्यांनी जीवापाड मेहनत केली आणि हा विजय हा एकट्याचा नसून सर्व सामान्यांचा आहे. सर्व सांघिक विजय आहे आणि खूप आनंद देणारा विजय आहे आणि विश्वास टाकला तरुणावर आणि या ठिकाणी शिक्कामोर्तब झालं की जर काँग्रेस पक्षाने तरुणांना उमेदवारी दिली तर असे प्रयोग जर पुढच्या आता जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे या काळात जर असाच फॉर्म्युला जर कंटिन्यू ठेवला तर मला वाटतं की खरोखरच जनता परत काँग्रेसकडे येतील आणि काँग्रेसला पूर्वगत वैभव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच हा विजय जो आहे हा विजय सर्वांचाच आहे असं काँग्रेसचे तालुका अध्यक्ष यांच्याकडून बोलण्यात येत आहे. आपल्यासोबत शहर अध्यक्ष आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार. अखेर काँग्रेसचा विजय झालेला आहे नगर परिषदेवर काँग्रेसने अखेर झेंडा फडकवलेला आहे. सबसे पहले मैं अल्लाह का शुक्र अदा करता हूँ कि अल्लाह ताला ने जो है कांग्रेस की जो सोच थी हमारे जो राष्ट्रीय नेता है राहुल गांधी साहब उनकी जो सोच थी कि युवाओं को आगे लाने का वही काम जो है उन्हें किया गया जिसके लिए हमारे अध्यक्ष उन्होंने बहुत सपोर्ट किया. हमारे प्रदेश के अध्यक्ष उन्होंने सपोर्ट किया और हमारे बोलने के ऊपर युवाओं को टिकट दिया और ये खुलताबाद शहर की आवाम ने ये बता दिया कि खुलताबाद शहर में हमेशा कांग्रेस का गढ़ रहा है और इस बार भी कांग्रेस का ही उम्मीदवार चुन के आया है. और नौजवानों खास तौर से खुलताबाद के नौजवानों ने जो मेहनत की उनकी मेहनत को अल्लाह ताला ने रंग दिया. उनकी मेहनत को अल्लाह ताला ने कामयाबी बदला और खुलताबाद शहर में एक बार फिर से वापस से कांग्रेस का झंडा लहराया गया. और मैं तमाम खुलताबाद के शहर वासियों से तमाम खुलताबाद की आवाम से खास तौर से खुलताबाद के तमाम आवाम से मैं अदबन गुजारिश करता हूँ अदबन उनसे जो है इल्तिजा करता हूँ कि उन्होंने जो है हमारे बोलने के ऊपर लब्बैक कहा और हमारे उम्मीदवारों को बहुत ज्यादा से ज्यादा वोट दिया और सबों ने दुआएं भी की. उनकी दुआओं का असर है इंशाअल्लाह. इसके बाद साथ में जो है तो हम 5 साल भी बहुत अच्छे अंदाज में गुजारेंगे और सबको लेकर साथ चलने की पूरी कोशिश करेंगे. शुक्रिया. जजाकल्लाह. जय हिंद. जय भारत. नक्कीच हे होते काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून विजयाचा जल्लोष करताना आपल्याला बघायला मिळत आहे.